तर एक मोठी बातमी आहे। पायधुनीमधील चौघांचा मृत्यू उंदराच्या औषधामुळे झाल्याचं कळतं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। पायधुनीमधल्या चौघांच्या मृत्यूचं कारण 11 दिवसांनंतर समोर आलेलं आहे। मुंबईच्या पायधुनीमधील चौघांचा मृत्यू झालेला होता। आधी बिर्याणी मग कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची चर्चा होती, मात्र आता वेगळंच कारण समोर आलंय। पायधुनीतील चौघांचा मृत्यू उंदराच्या औषधामुळे झाल्याचं कळतं आहे। उंदीर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीमधील चौघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल। पायधुनीमधील चौघांचा मृत्यू झाला होता, त्याचं कारण समोर आलेलं आहे। नक्कीच मोठी अपडेट समोर येते आहे। खरं तर 11 दिवसांनी हा अहवाल आलेला आहे। या घटनेला 11 दिवस झालेले आहे आणि 11 दिवसांनी असा अहवाल आलेला आहे की उंदीर मारलेलं औषध या चौघांच्याही शरीरात सापडलेलं आहे। त्यामुळे मोठा एक ट्विस्ट आला आहे, मोठा एक वळण आलं आहे पूर्ण प्रकरणाला, असं आपण बोलू शकतो। आता हे औषध कशा प्रकारे त्यांच्या पोटात गेलं, हे स्वतःहून खाल्लं आहे का कोणत्या खाण्यातनं गेलं, या सर्व गोष्टीचा तपास पोलीस करतायत। सर्व या अँगलने पोलीस तपास करतायत। खरं तर या रिपोर्टकडे सर्व लक्ष लागलं होतं, कारण या रिपोर्टवरती नक्की पुढची जी दिशा आहे ती ठरणार होती पोलिसांच्या तपासाची, आणि त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करतायत की नक्की ह्यांनी खाल्लं होतं, कोणत्या खाण्यातनं त्यांच्या पोटात गेलं होतं, काय नक्की हा प्रकार आहे, आता पोलीस तपास करत आहेत। निश्चितच आणखी काय ताजे अपडेट आहेत या संदर्भात कपिल? कारण गेल्या काही दिवसांपासून बिर्याणीमुळे किंवा कलिंगडमुळे या चौघांचा मृत्यू झाल्याची खरं तर चर्चा होती, मात्र आता वेगळंच कारण समोर आलेलं आहे। पोलिसांचं काय म्हणणं आहे, त्यांची काही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे का? नक्कीच आता आपण पाहिलं होतं की 11 दिवस या पूर्ण रिपोर्ट लागले होते आणि रिपोर्टकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। खरं तर एक वेगळा भाग आहे का त्या परिसरामध्ये कलिंगडामुळे एक भीती निर्माण झाली होती। कलिंगड खाण्याच्या परिसरातील लोकांनी टाळलं होतं आणि आता खरं रिपोर्ट समोर आले, त्यात वेगळे फॅक्ट समोर आलेले आहेत। उंदीर मारण्याची औषधं त्यांच्या पोटात सापडलेली आहेत। त्यामुळे नक्की हे औषध त्यांनी खाल्लं होतं, कोणी त्यांना दिलं होतं का, त्यांच्या पोटात कसं गेलं, त्यांच्यापर्यंत कसं पोचलं, ह्या जागेवरती आता पोलीस शोध घेत आहेत। हा महत्वाचा मुद्दा पोलीस शोधून काढण्याचा प्रयत्न करतायत आणि आता याच्या पुढे त्यांची जी शोध कार्याची मोहीम आहे ते ह्याच ट्रॅकवर चालणार आहे। त्यामुळे काही दिवसातच काही वेळात काही दिवसातच यावरचं उत्तर हे पोलीस शोधून काढतील। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो। तास आपण पाहतोय पायधुनी प्रकरणात मोठी माहिती समोर येते आहे।